झाली नवी पहाट आणि आज खऱ्या अर्थाने तुमच्या जीवनामध्ये नवी पहाट येणार आहे। कारण आज आम्हाला कळणार आहे आमच्या जगण्याचे हक्क काय आहे, आमच्यावरती अत्याचार होणाऱ्याचे हक्क काय आहेत, कायदा सुव्यवस्था काय आहे हे आम्हाला आज कळणार आहे। आणि म्हणून असं जर म्हटलं की आम्हा युवतींच्या जीवनामध्ये आजपासून खऱ्या अर्थाने पहाट झाली आहे तर हे काही चुकीचं ठरणार नाही। ही पहाट नेहमी करता तुमच्या जीवनामध्ये तेवत ठेवा, कारण येणारा पुढचा काळ कसा आहे हे ओळखून आज आम्हाला खऱ्या अर्थाने मंच उपलब्ध करून दिलेला आहे। म्हणून आज आमच्या जीवनात खऱ्या अर्थाने पहाट निर्माण झाली। वर्षाच्या 12ही अमावस्येने एकाच वेळा महाराष्ट्राला गराडा घातलेला होता। दिवसा रात्र या बहिणींची इज्जत लुटल्या चाललेली होती। अशा वेळेस या देशाला या राष्ट्राला वाचवणार कोण हा प्रश्न सर्वांच्या पुढे उभा झालेला होता। याच वेळेस आई जिजाईच्या पोटी शिवाजींचा गर्भ होता। आई जिजाईने त्या भवानी मातेला वरदान मागितलं, माते माझ्या उदरात वाढणारा लेकरू जर या राष्ट्राला मुक्त करणारा असेल तर त्याला जन्माला घाल, अन्यथा मी वांझोटी राहिलेली चालेल। एका आईची हाक एका आईने ऐकली, छत्रपतींचा जन्म झाला। आई जिजाईच्या रूपाने या देशाला एक नेतृत्व मिळालं आणि प्रत्येक आईने आपलं लेकरू या स्वराज्य करतात। तो काळ तेव्हाचा होता आणि आज कुप्रथा भ्रष्टाचार अत्याचार कलंकित झालेल्या अशा पद्धतीने आज स्त्रियांना सन्मानाची वागणूक मिळण्याकरता म्हणून कोण पुढे येईल हे संपूर्ण दृश्य विदारक होते। अशा वेळेस आई जिजाईच्या रूपाने सुप्रियाताई तुमच्या समोर आलेल्या आहेत आणि सांगत आहेत की स्त्रियांनो आता तुम्ही जागृत व्हा, घरात बसू नका। आणि म्हणून तुम्हाला जागृत व्हायचं आहे, खऱ्या अर्थाने तुम्हाला सन्मान मिळणार आहे, तुम्ही जगणार आहेत। आणि या सन्मानाकरता म्हणून आज आपण बयानो आज उद्योगाच्या नव्या योजना तुमच्या दारी आलेल्या आहेत, बचत गटाच्या योजना तुमच्या दारी आलेल्या आहेत, शिक्षणाच्या संधी तुमच्या दारी आलेल्या आहेत। या सर्व योजना आज तुमच्या दारी आलेल्या आहेत। म्हणून आज राष्ट्रवादी युवतींचं हे असलेलं महासंमेलन खऱ्या अर्थाने देशाला दिशा देणारं ठरणार आहे। आणि युवतींच्या रूपाने तुम्ही कन्या भगिनी विश्वरूप तू माता, स्त्रियांनो तुम्ही कन्या आहे, भगिनी आहे, विश्वरूप माता आहे, तुम्ही दुर्गा काली आहे। या हृदयात प्रेमाचा पाजर फोडणारे तुम्ही आस्था देणारे माता आहात, तर कुप्रथांचा दुष्टांचा नाश करणारे त्यांच्या हृदयात घाव घालणारी काली माता सुद्धा तुम्ही आहात। चला तर हा स्त्री शक्तीचा गोंधळ घालूया। बया दार उघड, दार उघड। मुझे मुझे मुझे
कृपेचे वैभव मिळता सजली सारी सृष्टी, तुझ्या कृपेचे वैभव मिळता सजली सारी सृष्टी. उद्योगाच्या नव्या योजना चालत आल्या दारी, उद्योगाच्या नव्या योजना चालत आल्या दारी. नको बघू तू वळून मागे आता घे भरारी. बया दारू भर, बया दारू भर, बया दारू भर, बया दारू भर. दारुगड भया दारुगड, तुझ्या मनाचं दारुगड. दारुगड भया दारुगड, तुझ्या मनाचं दारुगड. सरस्वती का अशी अडाणी तू विद्येची मूर्ती, सरस्वती का अशी अडाणी तू विद्येची मूर्ती. सांग कधी तू सुजाण होशील कधी शहाणी सुरती, सांग कधी तू सुजाण होशील कधी शहाणी सुरती. ज्ञानाचे भांडार पसरले आता तुझ्या समोरी, ज्ञानाचे भांडार पसरले आता तुझ्या समोरी. अगं अक्षर अक्षर धुळवून कर तू साक्षर दुनिया सारी. बया दारू भर, बया दारू भर, बया दारू भर, बया दारू भर. दारुगड भया दारुगड, तुझ्या मनाचं दारुगड. दारुगड भया दारुगड, तुझ्या मनाचं दारुगड. माय भवानी काली माता तू तर आदि शक्ती, माय भवानी काली माता तू तर आदि शक्ती. स्फूर्ती देवता तू वीरांची तुला कशाची भीती, मूर्ती देवता तू वीरांची तुला कशाची भीती. आश्वासक हे हात तुला बळ देतील नवी उभारी, आश्वासक हे हात तुला बळ देतील नवी उभारी. निर्धाराने विश्वासाने तूच स्वतःला तारी. बया दारू भर, बया दारू भर, बया दारू भर, बया दारू भर. दारुगड भया दारुगड, तुझ्या मनाचं दारुगड. दारुगड भया दारुगड, तुझ्या मनाचं दारुगड. हे स्त्री तू कन्या भगिनी विश्वरूप तू माता, हे स्त्री तू कन्या भगिनी विश्वरूप तू माता. तुझ्या मनाची दाद लावून का बसली ग आता, तुझ्या मनाची दाद लावून का बसली ग आता. बया दारू भर, बया दारू भर, बया दारू भर, बया दारू भर. दारुगड भया दारुगड, तुझ्या मनाचं दारुगड. 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 दार उघड बया दार उघड, तुझ्या मनाचं दार उघड. आणि निश्चितपणे आज आपण आपल्या मनाची दारं उघडायची आहेत, अशी मोकळी करायची आहेत मन. आणि हा जो मंच मिळालेला आहे, या मंचावरती आम्हाला एक सूचना करायची, एक मार्गदर्शन घ्यायचं आहे. आमचे हक्क, आम्हाला जगण्याची मिळणारी दिशा, या संदर्भात आम्हाला एक निर्णय या ठिकाणी घेण्याचा एक फार मोठा मंच या ठिकाणी मिळालेला. एक स्त्री म्हणून समाजामध्ये अनेक पात्र आम्हाला रंगवावी लागतात. जन्माला आल्यानंतर लहान बहीण, मोठी बहीण म्हणून लहान भावाची काळजी घ्यावी लागते. शिक्षणाला आम्ही समोर जात असतो, शाळा कॉलेजात शिकत असतो, एखाद्याची बहीण म्हणून चालत असतो. मग आम्ही कुठेतरी एखाद्याची पत्नी म्हणून आम्ही समाजामध्ये रोल करत असतो. ज्याच्या घरी जात असतो, ज्या घरातून आम्ही आलेलो असतो, त्या दोन्ही घरामध्ये उजेड देण्याचं काम आम्ही करत असतो. आजकाल लोक नवस बोलतात, देवा
माझ्या घरी कुलदीपक जन्माला येऊ दे. कुलदीपक, हा कुलदीपक जन्माला आल्यानंतर जसा जसा मोठा होतो तसा तो टेंबा होत जातो, तो दीपक राहतो. हा गावभर टेंबा मिरवण्यापेक्षा माझ्या घरात पणती येऊ दे, ती दोन्ही घरामध्ये उजेड देणार आहे. आणि म्हणून ही ज्योत आहे, या एका ज्योतीपासून आज या ठिकाणी हजारो ज्योती आज प्रज्वलित होण्याचा कार्यक्रम खऱ्या अर्थाने आज या ठिकाणी होणार आहे. आणि म्हणून समाजामध्ये अनेक रोल करत असताना बहिणीचा, मुलीचा, आईचा, पत्नीचा, हे सगळे आम्ही करत असतो, चालत असतो, समाजाला एक दिशा देत असतो. आता तर खऱ्या अर्थाने आम्हाला 50% सगळ्या ठिकाणी वाटा मिळालेल्या आहेत. राजकारणाच्या नव्या संधीतून समाजकारण कसं करता येईल आणि आम्ही सक्षम आहोत हे दाखवून देता येईल. मला कधी कधी फार वाईट वाटते एका गोष्टीचं, किंवा मला लहानपणी राखी बांधायला बहीण पाहिजे आहे, थोडासा मोठा झालो, कॉलेजमध्ये गेलो की मला मैत्रीण पाहिजे आहे, लग्नाला बायको पाहिजे आहे, आई मला पाहिजे आहे. पण माझ्या घरात ती माझी बायको आई होत असताना तिच्या पोटी मला मुलीचा गर्भ नाही पाहिजे. अरे मुलगी जन्माला जर आली नाही तर ही जग कुणाला आई म्हणेल याचा विचार कधी आम्ही केलेला आहे? कन्या जर का जगली नाही तर कुणास म्हणेल जग आई? उद्या हे जग कुणाला आई म्हणणार आहे याचा आम्ही विचार केला पाहिजे. निदान माझ्या गर्भामध्ये राहणारा स्त्रीचा जन्म आहे तो मी कधीही दूर सारणार नाही, ही प्रतिज्ञा आज या ठिकाणी घेण्याचा आहे. आणि म्हणून मी एक जर स्त्री आहे ती मी एका स्त्रीची हत्या करणार नाही. ही प्रतिज्ञा आणि संकल्प करण्याचा मंच आज सुप्रियाताईंनी या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. हा मंच मार्गदर्शक मंच. गर्भ राहिलेला आहे, आईच्या पोटी गर्भ राहिलेला आहे. आणि अशा वेळेस ती म्हणते आहे, आई तू या जगात जन्माला आलीस, सुंदर जग बघितलं, तुला देवीचं रूप म्हटलेलं आहे. अगं आई, तू जरा सुंदर जग बघितलं आणि अनुभवलं आणि खऱ्या अर्थाने तू चालू लागली तर आई मी पण एक स्त्री आहे ना, मग मला हे जग बघू दे ना ग आई. आई मला जन्माला येऊ दे, अजन्मिका म्हणून मला गर्भात मारू नको आई. एका स्त्रीने एका स्त्रीची हत्या करणं जगातलं मोठं पाप आहे आई. आणि म्हणून मी एक स्त्री आहे आई, मला जन्माला येऊ दे, अजन्मिका म्हणून नाही. आई मला जन्माला येऊ दे. हे सांगत असताना आज प्रत्येक स्त्रियाने आपलं मनोबल उंचावलं पाहिजे, चाललं पाहिजे, सांगितलं पाहिजे खऱ्या अर्थाने की आम्हाला या घरामध्ये चालायचं. आज आम्हाला उद्योगाच्या नव्या योजना मिळालेल्या आहेत. कुठेही पुरुषांपेक्षा स्त्रिया मागे आहेत असं कधीही झालेलं नाही आहात. आणि म्हणून खऱ्या अर्थाने आज या देशाला वहिला युवतींचा मंच मिळणारा राजकारणाचा, म्हणून याकरता एकदा सुप्रियाताईंचं अभिनंदन करण्याकरता जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत. आई मला तू जन्माला घाल. बघ सुप्रियाताई कशा समोर निघालेल्या आहेत. आजच्या युगातली झाशीची राणी आहे, अहिल्याबाई आहे, जिजाबाई आहे, आणि मी आज जन्माला येत आहे. आई मला जन्माला येऊ दे, आई मला जन्माला येऊ दे, आई मला जन्माला येऊ दे, अजन्मिका म्हणून मारू नको आई मला. आई आई मला जन्माला येऊ दे. अजन्मिका
से आता। मैं सिर्फ कन्या नहीं बल्कि जननी हूँ, मैं तेरी बननी हूँ, फिर क्यों अजन्मी हूँ। ममता की माटी में, ममता की माटी में ममता पहराने दे। माँ तेरी ममता का आंचल सुख पाने दे। चिड़िया बन गोद तेरी बहकूंगी चहकूंगी, माँ तेरे आंगन में तुलसी बन महकूंगी। चिड़िया बन गोद तेरी बहकूंगी चहकूंगी, माँ तेरे आंगन में तुलसी बन महकूंगी। कर्ज तेरी ममता का खून में समाएगा, फर्ज मेरा जीवन भर उसको निभाएगा। नाम तेरा दुनिया में, नाम तेरा दुनिया में मुझको फहराने दे। माँ तेरी ममता का आंचल सुख पाने दे। मुझको तो वैसे भी दूर तुझसे जाना है, हाथ मेरे मेहंदी का रस्म जो निभाना है। मुझको तो वैसे भी दूर तुझसे जाना है, हाथ मेरे मेहंदी का रस्म जो निभाना है। मुझ पे भरोसा रख, कोख ना न जाऊंगी, बाबुल की पगड़ी का मान मैं बढ़ाऊंगी। बाबुल के मन में, बाबुल के मन में न चिंता समाने दे। माँ तेरी ममता का आंचल सुख पाने दे। पलकों में बंद मेरी तारों की भाषा है, जीवन को जीने की जिनकी अभिलाषा है। पलकों में बंद मेरी तारों की भाषा है, जीवन को जीने की जिनकी अभिलाषा है। माँ सिर्फ भाई ना वंश का विधाता है, बहना की कोख में भी अंश वही आता है। मिथ्या है, मिथ्या है वंश के छलावे ढह जाने दे। माँ तेरी ममता का आंचल सुख पाने दे। मुझको ना रोक रोक व्यावसायिक लोच को, डॉक्टर की निष्ठा और बाबुल की सोच को। मुझको ना रोक रोक व्यावसायिक लोच को, डॉक्टर की निष्ठा और बाबुल की सोच को। अर्थ की व्यवस्था से जन्मी मजबूर
गर्भ ना गिराने दे। मैं तेरी कन्या हूँ, मुझको तू आने दे। मैं शीर पद्मावती झांसी रानी हूँ, रूप माँ टेरेसा का सावित्री बानी हूँ। चीनम्मा चांद बीवी मैं ही अहिल्या हूँ, मैं बात कस्तूरबा बापू की वाणी पत्नी हूँ, माता हूँ, दादी हूँ, नानी हूँ, बच्चों के होठों की चंचल कहानी हूँ। फिर से मुझे उनको किस्से सुनाने दे। माँ तेरी ममता का आंचल सुख पाने दे। आना है मुझको भी, आना है आने दे। माँ तेरी ममता का आंचल सुख पाने दे। माँ तेरी ममता का आंचल सुख पाने दे। मैं तेरी कन्या हूँ, मुझको तू आने दे। महाराष्ट्राला संत परंपरेचा मोठा वारसा लाभलेला आहे. लोकसंगीत आणि लोकगीतांच्या माध्यमातून संतांनी आपली शिकवण लोकांपर्यंत पोहोचविली. मनोरंजनातून प्रबोधन हे संत साहित्याची वैशिष्ट्ये आहेत. तेव्हा याच वैशिष्ट्यातून आपली महाराष्ट्राची लोकधारा आपल्यासमोर सादर करीत आहेत महाराष्ट्राच्या नामवंत लोककलावंत मीराबाई उमप.